नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा डी वाजे मॅथ्स चॅनलवरती आपले स्वागत। आपला हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांनाही अध्यापनाचा लाभ घेता येईल। पुन्हा एकदा आज आपण क्लास 7th Subject Mathematics, its chapter Highest Common Factor and LCM, its subtopic Least Common Multiple, LCM, लघुत्तम सामायिक विभाज्य, त्यालाच आपण लसावी असं म्हणतो। या चॅप्टरमधील हा शेवटचा टॉपिक। जसं आपण मागे मसावी बघितलं त्याच पद्धतीने आता इथे आपल्याला लसावी बघायचं आहे। चला आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया। लेट्स रिकॉल लिस्ट कॉमन मल्टिपल LCM, लघुत्तम सामायिक विभाज्य, त्यालाच लसावी असं म्हणतात। द लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द गिवन नंबर is the smallest number that is divisible by each of the given number. Write the table of the given number and find LCM. The least common multiple of the given number is the smallest number. म्हणजे काय, दिलेल्या संख्यांचा लसावी म्हणजे त्या संख्येपैकी विभाज्य अशी लहानातली लहान संख्या म्हणजेच LCM होय। जसं आपण पाठीमागे काय केलं होतं, जो काय हायेस्ट कॉमन फॅक्टर जसा फाइंड आउट केला त्यामध्ये अवयव पाडून आपण ते हायेस्ट कॉमन फॅक्टर, इथे पण जसा तो लहानातली लहान संख्या जी काय डिव्हायजर करत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, लिस्ट कॉमन मल्टिपल। मग खाली दिलेल्या संख्येचे आपण पाडे लिहा व त्यांचे मसावी काढायचं आहे टेबल करून। मग त्यानुसार फर्स्ट 6, 7, सेकंड 8, 12, थर्ड 5, 6 and 15 याचा तुम्हाला काय करायचं आहे, पाडे लिहून LCM काढायचं आहे। लेट्स लर्न, जाणून घेऊया आपण। फाइंड द LCM ऑफ 16 and 48. लेट्स कन्सिडर फाइंड द प्राइम फॅक्टर ऑफ ईच नंबर। प्रथम आपण यांचे मूळ अवयव पाडू। 16 is written as 2 into 2 into 3 into 5. Also 48 is written as 2 into 2 into 2 into 2 into 3. आता हे कशा पद्धतीने लिहिले, जे आपण मागे शिकलो याच्यावरनं आपण त्याचे अवयव पाडले, मूळ अवयव जे काय ते सर्वांची लिस्ट बनवले। लेट अस कन्सिडर इच प्राइम नंबर इन दोज मल्टिप्लिकेशन। वरील गुणाकारांत येणारी प्रत्येक मूळ संख्या पाहू। ज्या काय गुणाकार दिलेला आहे त्याच्यातल्या मूळ संख्या बघा। 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 5 सुद्धा ही काय मूळ संख्या आहेत। टू अक्युअर अ मॅक्झिमम ऑफ 4 टाइम इन द फॅक्टर ऑफ 48। जर 48 मध्ये जर बघितलं तर 2 हा किती वेळेस आहे मॅक्झिमम, 4 टाइम्स, म्हणजे 2 ही संख्या जास्तीत जास्त 4 वेळा आलेली आहेत 48च्या अवयवांमध्ये। 3 अक्युअर ओनली 1 इन फॅक्टर 60। 60 या व्हॅल्यूजमध्ये 3 हा एकदाच आलेला आहेत। 5 अक्युअर ओनली वन्स इन दी फॅक्टर इन 60। 60 मध्ये 5 हा एकदाच आलेला आहेत। देअरफॉर LCM 2 into 2 into 2 into 2, म्हणजे 2 हा किती वेळेस आलेला आहे, 4 टाइम्स आलेला आहे, म्हणून आपण तो 4 वेळेस लिहिला। त्यानंतर 3 हा 1 टाइम्स 3, त्यानंतर 5 1 टाइम्स 5 ऑल्सो इज इक्वल टू, जर टोटल यांची मल्टिप्लिकेशन जर केली तर ती आपल्याला किती येणार आहे, 240 येणार आहे। ठीक आहे, म्हणजेच LCM काय झाला आपला 240। फॉर एक्झाम्पल फाइंड द LCM ऑफ 18
30 50. ठीक आहे, मग याचा पुन्हा आपण याच पद्धतीने तू लसावी काढू. 18चे फॅक्टर आहे 9 इंटू 2 13, 2 इंटू 15 15 इज 2 इंटू 25 इज ऑल्सो रिटर्न. 9ला पुन्हा आपल्याला काय लिहिता येईल 3 इंटू 3, 15ला 3 इंटू 5 आणि 25ला 5 इंटू 5. 2, 3, 5 आर दी प्राईम नंबर दॅट ॲक्युअर इन दी मल्टिप्लिकेशन अबो. जर आपण जर वरती गुणाकार जर बघितला तर याच्यामध्ये 2, 3 आणि 5 ह्या काय आहेत आपल्या मूळ संख्या आहेत. इन दी प्रॉडक्ट अबो दी नंबर 2 ॲक्युअर मॅक्झिमम ऑफ डॉट डॉट टाइम्स, 3 ॲक्युअर इज मॅक्झिमम ऑफ डॉट डॉट टाइम्स अँड ऑल्सो 5 इज अन ॲक्युअर मॅक्झिमम डॉट डॉट टाइम्स. आता जर वरच्या एक्झाम्पल जर मध्ये जर बघितलं 2 हा मॅक्झिमम किती वेळेस आलेला आहे, 3 हा अजून किती वेळेस आलेला आहे, 5 हा किती वेळेस आला आहेत आपल्याला ते बघायचं. तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केला LCM, therefore LCM of 2, 3 into 3 into 5 into 5 is equal to 450. म्हणजेच LCM हा किती आला आपला 450. उदाहरणार्थ 60, 28 व 40 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. फाइंड दी इट्स LCM ऑफ. मग बघा सिंपल, आपण इथे 60, 28, 40 जे पाठीमागचे जसं एक एक्झाम्पल तिन्ही सोबत सॉल्व केलं त्याच पद्धती आपण जर बघितलं तर ते काय येतं आहे 2 डिवाइड 16 8, 2 डिवाइड 28 17, 2 डिवाइड 48 20. त्याच पद्धतीने सिमिलरली आपण डिवाइड करत गेल्यानंतर बाकी काय येतं आहे 2, 7 अँड 5. यूज दी टेस्ट दी डिव्हिजिबिलिटी टू फाइंड प्राईम नंबर that divide all the number and divide the given number. Repeat the process for the quotient many time possible. म्हणजे विभाज्यतेच्या कसोटी वापरून आपण सर्वांना भाग जाणाऱ्या संख्या शोधून व तिने दिलेल्या संख्यांना भागाकाराने मिळलेल्या संख्येची ही क्रिया शक्य तेवढ्या वेळा काय करायचे. Now find the number that divide at least 2 of the number of 10 and divide those number by the number you find. Do this many times possible. If a number cannot be divided, leave it as it is. आता मिळालेल्या संख्यांपैकी कमीत कमी 2 संख्यांची विभाजक असलेली संख्या शोधून तिने ज्यांना भाग जातो त्या संख्यांना आपल्याला काय करायचं भागायचं आहे आणि ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या तशीच ठेवायची. ही क्रिया ही शक्य तेवढ्या वेळा आपल्याला काय करायचे. स्टॉप दी ओनली कॉमन डिवायझर यू गेट 1. म्हणजे 1 शिवाय इतर कोणतेही साधारण अवयव नसल्यास भागाकार थांबवायचा आहे. फाइंड दी प्रॉडक्ट ऑफ दी नंबर इन दी कॉलम ऑन लेफ्ट. Multiply this product by the number in the last row. डाव्या स्तंभावरील संख्यांचा गुणाकार करायचा आहे. त्याला खालच्या आडव्या संख्यांनी गुणायचं आहेत. म्हणजेच बघा LCM. आता जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केलं तर इथे सिंपल एक प्रोसिजर दिली आहे की 3 टर्म दिलेला असेल तर उभ्या मांडणी पद्धतीने जे हॉरिझॉन्टली जे तुम्ही बघता त्यानुसार व्हर्टिकल लाईनने LCM कसा काढायचा. तुम्ही अवयव पाडून ज्या पद्धतीने काढता ती एक पद्धत तुम्ही सोप्या पद्धतीने काढू शकता. पण त्यापेक्षा अजून एक सोपी पद्धत म्हणजे आपल्याला व्हर्टिकल पद्धतीने डिवायडेशन करता येतं. तर सिंपल एक थोडक्यात लक्ष द्या फक्त कशा पद्धतीत लसावी काढायचं आहे. प्रथम जसं मागे एक एक्झाम्पल बघितलं त्यानुसार 16, 28, 48 आपण लिहिले. त्यानुसार डिवाइड करत चाललो. डिवाइड करत जात असताना जोपर्यंत रिमाइंडर आता त्या व्हॅल्यूजला जे काय तळेच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या रिमाइंडर तिथे 1 येत नाही तोपर्यंत आपण ते कंटिन्यू करत चालायचं. आता इथे बघा लास्टमध्ये 2, 7, 5 आला आहे.
त्यानंतर आता 2 जर डिवाइड केला तर 1 येणार आहेत. त्यानंतर 7ला जातो आहे का नाही, 5ला नाही, तर तिथपर्यंत स्टॉप करायचं. आणि राहिला लसावी काढायचा तर काय करायचं, डावी बाजू म्हणजेच जे आपल्याला 2 दिसतोय त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 2 × 2 × 2. आणि तळाची बाजू म्हणजे लोअर साईड कोणती 2, 7, 5 आलं, त्याचं पण काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे थोडक्यात बघा 2 × 2 × 2 × 2 × 7 × 5 also is equal to, म्हणजे therefore LCM is equal to 2 × 2 × 2 × 2 × 5 × 7 is equal to 516. अशा पद्धतीने तुम्हाला LCM काढता येईल सोप्या पद्धतीने. नेक्स्ट, फाइंड दी LCM and highest common factor of 18 and 13. Compare the product of the LCM and HCF with the product of the given number. म्हणजे 18 आणि 30 यांचा लसावी व मसावी काढायचा व त्यांचा गुणाकार व दिलेल्या संख्यांचा गुणाकार याची काय करायचे, आपल्याला तुलना करायची आहे. फर्स्ट वी फाइंड इट्स फॅक्टर हिअर. 18, 13 सेम. 18 is divided by 2, remainder term is 9. 13 is divided by 2, remainder term is 15. Again, also divide by 3, 9 is divided by 3 is remainder 3. Also 3 is divided by 15, remainder is 5. हायेस्ट कॉमन फॅक्टर जर तुम्ही जर इथे ऑब्झर्व केला डाव्या बाजूला कॉमन फॅक्टर यांच्यामध्ये कोणकोणते 2 आणि 3, म्हणजेच 2 × 3 6. आणि ऑल्सो LCM म्हणजे काय सांगितले, डाव्या बाजूच्या संख्यांचा गुणाकार आणि तळेच्या बाजूच्या संख्येचा गुणाकार हा काय झाला LCM. म्हणजे 2 × 3, 3 × 5 हा काय झाला LCM. आणि डावी बाजू ही काय झाली हायेस्ट कॉमन फॅक्टर. ह्या सिम्पल वेने तुम्ही LCM कसा फाइंड आउट करायचा ते लक्षात ठेवू शकशाल. आणि हायेस्ट कॉमन व्हर्टिकली लाईननुसार जे डाव्या बाजूचं असेल, नुसतं जर आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर सांगितलं असेल त्याच्या काय कॉमन व्हॅल्यूज त्या 2 आणि 3. आणि LCM म्हटलं तर डावी प्लस तळेच्या बाजूचं काय करायचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच तर आपलं काय असणार आहे LCM अँड तुम्हाला हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड आउट करता येईल. नेक्स्ट लाईन, हायेस्ट कॉमन फॅक्टर इंटू LCM is equal to 6 × 19 also is equal to 540. म्हणजे प्रॉडक्ट ऑफ 2 गिवन नंबर 18 × 30 is 540. बघा आपण इथे आपल्याला सांगितल्यानुसार कम्पेअर प्रॉडक्ट ऑफ LCM अँड HCF, त्यानुसार आपण तो काढला आहे 540 आला आहे. त्यानंतर प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर, जो काही नंबर दिला आहे त्याचा जर प्रॉडक्ट बघितलं तो सुद्धा काय येतो आहे तुम्हाला 540च येतो आहे. बघा प्रॉडक्ट ऑफ 2 गिवन नंबर ऑल्सो इज इक्वल टू HCF × LCM. म्हणजे जो काही LCM आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे याचा मल्टिप्लिकेशन आणि जे ते काही दिलेले दोन्ही नंबर आहेत त्यांचं ते काय असेल सेम असतो. Next example, we see that the product of 2 number is equal to the product of GCD and LCM. Verify this statement for the following pair of number. म्हणजे यावरून असे दिसते की दोन संख्यांचा गुणाकार व दोन संख्यांचा मसावी व लसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. या विधानाचा पडताळा खालील संख्यांच्या जोड्या घ्या 15, 48, 14, 63, 75, 120 घेऊन तर तुम्ही ते चेक करून बघायचं. नेक्स्ट, फाइंड दी LCM ऑफ अँड हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 15, 45 अँड 105. सिंपल आपण याचे फॅक्टर पाडू. फॅक्टर हे वर्टिकल पद्धतीने जर बघितले तर 15, 45, 105. तर फर्स्टली 2 डिवाइड होत आहे का ऑल व्हॅल्यूजला
नाही, नेक्स्ट चॉईस 3ने डिवाईड केल्यानंतर 3ने 15ला डिवाईड केले तर 5, 45ला केल्यानंतर 15, 105ला केल्यानंतर 35. ऑल्सो नेक्स्ट डिवायडेड बाय 5ला डिवाईड केल्यानंतर 1, 15ला डिवाईड केल्यानंतर 3, 35ला डिवाईड केल्यानंतर 7. मग देअरफॉर आणि अनदर वे 15 is equal to 3 into 5, 45 is equal to 3 into 3 into 5, 105 is equal to 3 into 5 into 7. म्हणजे GCD काय येतोय बघा. तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केला तर GCD म्हणजेच काय, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. मग इथे 3 तिन्ही टर्ममध्ये आहेत, 5 तिन्ही टर्ममध्ये आहेत. 3 into 5 15. जरी याच्यावरनं व्हर्टिकलनुसार जर ऑब्झर्वेशन केलं तर डाव्या बाजूला बघा 3 आणि 5 वाले दोघांचं मल्टिप्लिकेशन काय केलं, 15. म्हणजे तो काय झाला, GCD. आणि LCM बघा इकडे, जर इथे 3 तिन्हीमध्ये असल्यामुळे तो 1 टाइम्स, त्यानंतर रिमेनिंग 2 याच्यामध्ये 1 आहेत, म्हणजे 3, म्हणजे 3 into 3 अगेन 5 into 7, 3 15. आणि जी काय एक मगाशी जी काय पद्धत शिकलो त्यानुसार मी काय सांगितलं, लेफ्ट साईडच्या व्हॅल्यूज आणि तळेच्या व्हॅल्यू याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय भेटणार, लसावी. मग आता लेफ्ट साईडच्या व्हॅल्यू काय आहे बघा, 3 into 5 आणि तळेच्या व्हॅल्यू 1, 3, 7. म्हणजे बघा मल्टिप्लिकेशन 3 into 5 into 3 into 7. म्हणजेच काय, ह्या पद्धतीने हॉरिझॉन्टली पेक्षा तर व्हर्टिकलीने आपल्याला LCM आणि GCD इझिली काढता येतो. नेक्स्ट एक्झाम्पल, द प्रॉडक्ट ऑफ 2 digit नंबर 1280 and GCD is 4. What is their LCM? 2 अंकी संख्यांचा गुणाकार हा 1280 दिलेला आहे व त्यांचा मसावी 4 आहेत, तर त्यावरून त्यांचा लसावी काढायचा आहे. मग सिंपल आपल्याकडे फॉर्म्युलाज आहे, GCD इंटू LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर. म्हणजेच मसावी गुणुले लसावी इज इक्वल टू दिलेला संख्यांचा गुणाकार. मग आता बघा GCD किती दिलेले आहेत, 4 दिलेले आहेत. LCM आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि प्रॉडक्ट ऑफ नंबर किती दिलेला आहे, 1218. म्हणजे देअरफॉर LCM इज इक्वल टू 1280 डिवायडेड बाय 4. तो जो काय 4 आहे इकडे न्युमरेटरला तो तिकडे शिफ्ट केल्यानंतर डिनॉमिनेटरला जाईल आणि 1280ला 4ने जर भागितलं तर रिमाइंडर किती, आपली बाकी किती शिल्लक असणार आहे, 320. मग अशा पद्धतीने याचा जो काही लसावी आहे तर तो काय येणार आहे, 320. नेक्स्ट बघा प्रॅक्टिस सेट 13. प्रॅक्टिस सेट 13 हा तुम्ही जर बघितला तर 2 पार्टमध्ये दिले आहेत. लसावी काढायचा आहे, सिंपल व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली काढा. त्यानंतर लसावी काढायचा आहे आणि दिलेल्या गुणाकारांचा गुणाकार एवढा असतो ते पडताळायचं आहे. तर सिंपल प्रिव्हियस एक्झाम्पलनुसार हे पण एक्झाम्पल तुम्ही बघू शकशाल, सॉल्व करू शकशाल. हा एक्झरसाइज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे आणि सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू एव्हरीवन. जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.